हा या ठिकाणी जो लागलेला पंप होता तो CRI कंपनीचा पंप होता। तर बघा, कंपनी ज्यावेळेस इन्स्टॉलेशन करते त्यावेळेस आपण याची पूर्णपणे हलगर्जी करतो। तर या ठिकाणावर कंपनीनं फक्त 1.5 ते 2 फूट हे पोल हा जमिनीमध्ये रवला होता। तर बघायचं झालं तर हे पूर्णपणे कालचं वादळ झालं हिंगोली साईडला, हे तर भरपूर नुकसान झालं होतं। याच्यामध्ये सर्वच शेतकऱ्याचे सोलार पंप अगदी रोडपर्यंत जाऊन पडले होते। पण ज्या शेतकऱ्यांनी हे कमी फाउंडेशन केलेले आहेत कमी खोलीपर्यंत, त्या शेतकऱ्यांना एक सूचना आहे की हे फाउंडेशन तुम्ही आत्ताच याचं जे आहे ते पूर्ण फाउंडेशन कंप्लीट करून घ्या आणि याचे इन्स्पेक्शन करून घ्या ज्याच्या इन्शुरन्सवाल्या लोकांकडून, जेणेकरून तुमचे असं जर झालं तर भविष्यात याचे इन्शुरन्स क्लेम होतील। अन्यथा आता हे जे आहे ते इन्शुरन्स संपलेल्या सोलारचे क्लेमसुद्धा होणार नाहीत आणि याचे जर तुम्ही इन्स्पेक्शन करून घेतले नाही तर तुम्हाला अडचणी येणार आहेत। आणि फाउंडेशन करता वेळेस आवर्जून याचे पक्के फाउंडेशन करा, नाहीतर या अडचणीस तुम्हाला सामोरं जावं लागणार आहे आणि खूप सारं मोठं नुकसान याच्यामध्ये होणार आहे। त्याला कोणी जबाबदार राहणार नाही।